सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बालकीर्तन महोत्सव गोंधळेनगर हडपसर पुणे विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे. माणसे मंडळी महाराज सगळे तयार इथं सगळं तयारीचं वातावरण तयारीचं नाही तर काही ठिकाणी एवढं अवघड होतं. मी असंच म्हटलं एक ठिकाणी महाशिवरात्रीचं कीर्तन होतं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती बरोबर एक नाही असं एक टाळ करायला ऐकूच नाही आलं ते म्हणे शिवभोळा चक्रवर्ती आणि त्याची माय मही चुलती काही संबंध आहे की आता मी असंच म्हटलं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम बाबासाहेब महाराज त्याला ऐकायला चालू होती म्हणे हा माझी मामी तुझे मी म्हणलं घरी जाय म्हणलं आता मामीचा काही संबंध आहे की आता म्हणून महाराज काही काही इथं ओरिजिनल वातावरण ओरिजिनल असतं. मी नेहमी करता सांगतो गड्या ओरिजिनल वातावरण ओरिजिनल असतं. ओरिजिनल वेगळं आणि डुप्लिकेट वेगळं बरोबर आहे की नाही. नाथपंथी ओरिजिनल वेगळे पावरच वेगळे त्यांची डुप्लिकेट वेगळे इथं म्हणून ओरिजिनल वातावरण येतं. काही काही महाराज गाव जवळ आला का मी कालच पाहिले कडे आमच्या गावामध्ये गाव जवळ आलं त्याने बिड्या फुकीला गाव जवळ आल्यावर गांजा फुकीला बिड्या फुकीला कपडे बदलले माझे देखत आणि गावात घुसला मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि बाबाजन मध्ये खांड्या हात हटवा 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 ती पेटी कमी राहू द्या गणगापुराकडून अक्कलकोटाकडं आणि बाबा निघाली या पोटाकड हटवा 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 ती पेटी आणि गावात घुसलं का तेवढ्यात आमच्या महिला मंडळ सुपात धान्य आणतात का नाही सुपात झोपल्या काय सुपात धान्य आणतात सुपात धान्य आणि तेवढ्यात ही येडी हळद लगेच म्हणते बाबा कुणाचं काय घेत नाही माय बाबा कुणाचं काय घेत नाही. मढीला गेलो दीक्षा घेतली राख लावली बैरागी झालो बाबा कुणाचं काय घेत नाही माय. जाता जाता एक मनातली गोष्ट सांगते माय तुला काळा कपडा घालायचो नको काळा कपडा घालायचो नको. आमुषा पौर्णिमेला तुझ्या कमरात दुखतं लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं जमत नाही. ती म्हणते बरोबर मनातलं बोलले बाबा मनातलं बोलले लग्न झाल्यापासून त्या मेल्याचं मग अजून जमत नाही. या बाबा या बसा चहा घ्या दूध घ्या. ती येडी जात लगेच म्हणते बाबा कुणाचं काय घेत नाही माय बाबाचं कुणाचं काय घेत नाही. तुला द्यायचीच असेल तर 4-5 किलो तांदूळ दे. बाबा आता नदीकडे चालले कशाला म्हणून मासे धरायला मी काय उपत घेतलं अन्न. एक आपला भारतीय समाजच असा आहे गड्या काही करेल पण पैसेच कमेल पंक्चर काढेल पण पैसेच कमेल पंक्चर करून पंक्चर काढेल पण पैसेच कमेल. असं झालं एकदा वास्तुशांतीच्या कीर्तनाला दादा वास्तुशांती संतोष भुकडे वास्तुशांतीच्या कीर्तनाला गेलो. बरं गेलो तर गेलो नेमकं त्या घराची पूजा करण्याकरता ब्राह्मण बुवा आली नाही गुरुजी तसे आपल्या गावात गुरुजीचं टेन्शन नाही म्हणा. हां गुरुजी चाले नाही श्रीखंडे दादा आणि तेवढ्यात ते घर मालक म्हणे महाराज तुम्हाला जमतं का याच्यातलं काही म्हटलं हा सीजन फेलच जाऊन नाही देत मी जमतं म्हणलं मला याच्यातलं बी. मी अशी पूजा मांडली गड्या आणि तेवढ्यात म्हणलं बोलवा नवरा नवरीला. नवरा नवरी आली बसली समोर. मी आता त्याच्यातलं जेवढं माहिती होतं स्वामी तेवढं केलं चालू आपलं बरंच माहिती होतं मला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते म्हणा मामा आत्मना स्मृती स्मृती असं जनते असंच ना. मी असं चालू केलं बा असं आणि आता पुढचं म्हणलं डोळ्याला पाणी लावा बरोबर ना. डोळ्याला पाणी लावा म्हणलं त्यानं त्याचे डोळे सले महाडोळ्यात बोट घातले त्यांना. त्याला म्हणलं तो ह्या डोळ्याला लाव तो म्हणतो घ्या ऍडजस्ट करून. म्हणलं घ्या ऍडजस्ट करून आपल्याला तरी किती थांबायचं आता येतं आहे का नाही. मी आता पुढचं म्हणलं हाताला हात लावा कोणाच्या विनयकरी बाबा कोणाच्या तुमचं झाला का नाही सत्यनारायण कोणाच्या हाताला हात लावा सांगितला हा तिकडे हाताला हात लावा सांगितला. त्याने तिकडला हात सोडला आणि त्यानं मावा हात धरला त्यांना. अरे म्हणलं मी का तो हे बायको है तो म्हणतो घ्या ऍडजस्ट करून. म्हणलं हे कसं ऍडजस्ट करू आता म्हणजे सांगण्याचं तात्पर्य महाराज ओरिजिनल वातावरण ओरिजिनल असतं. विठाला म्हणून चला महाराज वाचे म्हणता गंगा गंगानं सखळ दोष जाती भंगा महाराज. त्याच गंगाजल आपण तीर्थयात्रेला गेल्यानंतर तेच गंगाजल घरी घेऊन येतो आणि आणल्यानंतर त्याचा सोहळा असा करावा लागतो गड्या भव्य दिव्य स्वरूपात. आणि एवढंच नाही गंगेच्या अगदी पद्मपुराणातही गोड श्लोक आलेला आहे गड्या
गंगेचं नाव जरी उच्चारण केलं तर विष्णू लोकाला जाऊन विष्णू लोकाची गती प्राप्त होती गड्या. कसं ऐका, गंगा गंगेती यो ब्राह्यो ध्वजानना शतैरपी मुच्छेते सर्व पापे भ्यो विष्णू लोकास गच्छते. म्हणून सांगितलं गंगेचं नाव जरी घेतलं तर विष्णू लोकाला जाऊन मिळलं जातं. याच्याही पुढे सांगितलं बघा, कीर्तनात सुद्धा अग्निपुराणात गोड श्लोक आहे गड्या. दर्शनात स्पर्शनात पानात तथा गंगे ते कीर्तनात. इथं जरी तुम्ही महाराज गंगा गंगा म्हणले तरी महाराज त्या गंगेचं दर्शन प्राप्त होतं. एवढी ताकद एवढं सामर्थ्य त्या गंगा नावात आहे. विठाला महाराज वारी खंडन झाली नाही पाहिजे गड्या. कधीच वारी खंडन झाली नाही. आपले जे कट्टर वारकरी असते ना, पंढरीचे वारकरी वारी चुकू नेदे हरी, म्हणून वारी खंडन झाली नाही पाहिजे. आणि वाचे म्हणता गंगा गंगा सखळ दोष जाती भंगा. याच्याही पुढे अगदी वर्णन केलं की त्या ब्रह्मगिरी पर्वतावर महाराज, ब्रह्मगिरी पर्वतावर तुम्ही आपण दृष्टी जरी पडले तर सगळं त्याला यमापासून त्याची सुटका होती. अभंगाचं दुसरं चरण. पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी. वा वा क्या बात. पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी जय हो. दृष्टी पडता ब्रह्मगिरी 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 त्याशी नाही त्याशी नाही ये मापुरी ये मापुरी ये मापुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी. जय हो. दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी. त्यासी नाही यमापुरी त्यासी नाही यमापुरी यमापुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही ये मापुरी त्याची नाही ये मापुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मपुरी त्याची नाही यमापुरी दृष्टी पडता यमापुरी दृष्टी पडता ब्रह्मपुरी. एकदा जोरदार टाळी वाजाकडे जोरदार. क्या बात है नाना महाराज. एक झलक सबसे आलं. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. चला दुसऱ्या चरणापर्यंत आपण आलो. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबा रखमाई भजन घेऊ. बरोबरीत राहिलेल्या 5-10 मिनिटाच्यात आपली सेवा आटपते घेऊ. सर्वच महिला मंडळ पुरुष मंडळ आपले दोन्ही हात वरती जाऊ द्याकडे. जाऊ द्या जाऊ द्या. वा वा क्या बात. जाऊ द्या. हा राहू द्या. असे मी येतो चहा घेऊन तोपर्यंत. हा राहू द्या. हा हा या कायच्या कुमाई
पार कुमाई पार तो पार कुमार पार पार कुमार पार कुमार कुमाराची दीपवाळी घरी बोलवा वनमाळे घालते मी रांगोळी गोविंद गोविंद नामदेव जनाबाई स्वपन काका मुक्ताबाई मागच्या काही म्हणत नाही म्हणायला लागले बरं का सगळेच म्हणून राहिले महाराज सगळ्यांनी भजन केलं हा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुके तू रे बाळ विठ्ठला रे बाळ विठ्ठला रे बाळ विठ्ठला तू रे बाळ विठ्ठला वा सगळ्यांनी भजन केले महाराज कोटी कोटी वंदन करतो आता आपला नंबर हा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं वाटतं का नाही अयोध्येत राम मंदिर झाल्यासारखं आता पाठीमागत असा आवाज चालू आहे श्रीराम जय राम जय सगळ्यांनी भजन करायचं हा इंद्रायणी काजल बी बोले श्री ज्ञानेश्वर महाबोली इंद्रायणी काजल भी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली बोले श्री ज्ञानेश्वर बोले सासवड गाँव में स्वपन काका बोले श्री ज्ञानेश्वर सासवड गाँव में स्वपन काका बोले श्री ज्ञानेश्वर माऊली त्र्यंबक गाँव में निवृत्ति बोले श्री ज्ञानेश्वर त्र्यंबक गाँव में निवृत्ति बोले श्री ज्ञानेश्वर माऊली नरसिंह गाँव में नामदेव बोले श्री ज्ञानेश्वर नरसिंह गाँव में नामदेव बोले श्री ज्ञानेश्वर माऊली गंगा खड़ में जनाबाई बोले श्री ज्ञानेश्वर गंगा खेड़ में जनाबाई बोले श्री ज्ञानेश्वर माऊली कोथळी गाँव में मुक्ताई बोले श्री ज्ञानेश्वर कोथारे गाँव में मुक्ताई बोले श्री ज्ञानेश्वर माऊली उत्तर प्रदेश में गंगा मैया बोले श्री ज्ञानेश्वर उत्तर प्रदेश में गंगा मैया बोले श्री ज्ञानेश्वर माऊली टाकळी गाँव में सबही बोले श्री ज्ञानेश्वर टाकळी गाँव में सबही बोले श्री ज्ञानेश्वर माऊली इंद्रायणी का जल भी बोले श्री ज्ञानेश्वर इंद्रायणी का जल भी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली 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 गंगा मैया की जय चला आनंद आहे महाराज. गंगा पूजन सोहळा आनंदाचा असा उत्सव आहे महाराज. जसं गोकुळामध्ये आनंद झाला ना कृष्ण परमात्मा प्रगट झाले तसा आनंद या ठिकाणी झालेला आहे. गोकुळातला जो आनंद आहे ना महाराज तोच आनंद आपण इथेही बघण्याचा प्रयत्न करू. 2 मिनिटं संपलं आपलं कीर्तन. महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे जागेवर उभे राहता. गंगा पूजन सोहळा सार्थक होणार आहे. 2 मिनिटं सगळ्यांनी पावले घेऊन आनंद घ्यायचा गड्या. हा आनंद घ्यायचा आपण सगळ्यांनी. कुणीच लाजायचं नाही. लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते. महिला मंडळ प्रत्येकाने पावले घ्यायची. माझ्या मीराबाई सुद्धा भजन केलं महाराज. नाचुंगे नाचुंगे हरी गुण गावत. हा किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंद आनंद झाला. पावल्या घ्या. सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आजी
आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आपल्या श्रीखंडे परिवारामध्ये हा गंगा पूजन सोहळा सार्थक झाला महाराज. प्रत्येकाने पावले. रास खेळू चला रंग उधळू चला, रास खेळू चला रंग उधळू चला, आला आला ग कान्हा आला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ गालात पैंजण थर थरले, कान्हा दिसतोय उठून गोपी आल्या नटून, कान्हा दिसतोय उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्ती अशी साजरी ग ओठावरी वासरी, फुलले सुरांसंगते, कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती, रोज खोड्या करून गोप भाळे जमून, रोज खोड्या करून गोप भाळे जमून, सांज सकाळी गोपाल काला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हे राधे 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 राधे, हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे, बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. कुल में राधा डोले या मथुरा में राधा डोले, गोकुळ में राधा बोले, गोकुळ में राधा बोले, पंढरपुर में राधा डोले, टाकळी गहू में राधा डोले, पंढरपुर में राधा डोले, गाव में राधा. हे राधे 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 राधे, राधे राधे, ओ राधे राधे, राधे राधे, ओ राधे राधे, राधे 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 राधे. गंगा मैया की बसा खाली आता बसा. मागची बरीच मंडळी नाचली म्हणा, त्याला डीजे लागतो आहे का नाही? डीजे पेक्षा आनंद येत आहे, आनंदाच्या ठिकाणी. डीजेवर म्हणलं का तुम्ही तेव्हा नाचले असते, ओ शेट तुम्ही नादच की हा तवा आहे का नाही? चला सगळ्यांनी घेतला आनंद असू दे. मला अजूनही काही काही गाण्याचं मेळ लागले नाही, अजून ते गाणं नाही की नाक मोका नाका, अजून मेळ लागला नाही, त्याचा अर्थ कळाला नाही, काय त्याच्यात ते कळा नाही. म्हणून चला सगळ्यांनी आनंद घेतला. गंगापूजन सोहळा या ठिकाणी सार्थक झाला. बघा ना, कारण अनेक गीत आहे महाराज इथं. भागवत कथा म्हणलंय का बघा, आमचे स्वामीजी या ठिकाणी कथा करता. भागवत कथा म्हणलंय का त्याच्यात सगळं आनंद घेण्यासारख्याच महाराज आहे का नाही? आनंद घेण्यासारखं आहे. हारही चांगला आणला बरं का श्रीखंडे परिवार दादा, हार सुद्धा एवढा भारी आणला. असा हार माझ्या लग्नात सुद्धा नव्हतं लग्नात. मला बोलता बोलता लक्षात आलं, राजीव गांधी हारामुळेच गेल्या. त्या म्हणलं लवकर जाऊ द्या त्यांच्या गळ्यात, लवकर जाऊ द्या गाड्या. हा भैया इकडे अनेक हा काली कमली वाला तू मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला तू मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला तू मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार
ठिकाणी संपला. आमच्या गोकुळ गुरुजी करता टाळी वाजागड्या जोरदार, काय सुंदर वाजवणे गड्या. आणि खरंच वेळात वेळ काढून आज स्वामीजीचं माझ्यावर खूप जिव्हाळ्यांगत प्रेम आहे. आमचे अमोलनंदगिरी महाराज आणि आमचे बाबाजी यांच्याकरता जोरदार टाळी वाजागड्या, जोरदार टाळी वाजा. भाग्य महाराज आपलं सार्थक झालं आज गंगापूजन सोहळा. आज स्वामीजी बाबाजी या ठिकाणी स्वतः उपस्थित आहे. म्हणून दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्याशी नाही यमपुरी. कारण ब्रह्मागिरी पर्वताचं एवढं मोठं अनन्यसाधारण महत्व का, गोदावरीचा उगम का झाला, अनेक अनेक कारणे महाराज. गोदावरीचं उगम त्याचं कारण हे गो हत्या झाली होती म्हणून गौतम ऋषीने गोदावरीचा उगम त्या ठिकाणी केला, म्हणून गोदावरी या ठिकाणी आले. अनेक अनेक कारणे महाराज. कुशावरती करीत असताना त्यांचे कैलासी राहणे. त्या कुंडात जरी तुम्ही आपण स्नान केलं तरी सुद्धा महाराज वैकुंठात त्यांचं राहणं सांगितलं. प्रत्येक धामाचं जरी एक एक महत्व बघितलं कितीतरी आपल्याला या ठिकाणी सांगतील. पण अनेक मंडळींना महाराज लग्नाची थोडी गडबड असल्या कारणाने आहे का नाही तर तुम्ही सांगताल तर मी चालून देतो महाराज. आता चालून द्यायचं गोकुळ महाराज, मला काही नाही. ज्यांनी रोजान लावलं त्यांचं आपल्याला काय आहे का नाही, त्यांचं ऐकावं लागेल. म्हणून अशा पद्धतीने महाराज बद्रीनाथ जगन्नाथपुरी या प्रत्येकाचं जरी महत्व बघितलं कितीतरी सांगण्यासारखे गड्या. 3 वाजेपर्यंत चालन चिंतन कधी करायचं म्हणलं तर. कारण बद्रीनाथ हे नाव काय पडलं, आधी करून सगळं हे केदारनाथ सगळं जे असेल ना सगळ्या ठिकाणी महादेवाचं अधिष्ठान आहे. पण एकच ठिकाण असं आहे गड्या, बद्रीनाथ म्हणजे विष्णू भगवंताचं स्थान आहे ती, बरोबर आहे की नाही. आता तसं जरी विचार केला विष्णू भगवंत वैकुंठात महाराज असे ध्यानस्थ होते आणि सहजरित्या जवळून बद्रीनाथ हे नाव का पडलं तर नारद महर्षी नारायण 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 करीत आले. सांगितलं देवा अहो किती दिवस झाले कुठं लग्नाला जात नाही, कुठं जात नाही, एकाच ठिकाणी असं म्हणतात. देवाला जरा थोडंसं का अवघड वाटलं. देवाने सांगितलं मग जाऊ तरी कुठं. देव महाराज तेवढ्याच वेळात निघाले तसेच अलकनंदा नदीच्या काठावर लहान रूप घेतलं. बाबा अलकनंदा नदी लक्षात येईल, तुमच्या डोळ्यासमोर चित्रीकरण येईल. संपलं आपलं कीर्तन, शेवटचा वेळ 1 मिनिटाचा 1.5 मिनिटाचा विषय. आणि अशा पद्धतीने त्या नदीच्या काठावर अगदी लहान बालक रूप घेतलं. आणि आता बालक रूप घेतल्यानंतर जोरजोरात रडायला लागले. आता रडता रडता जवळ कोणीच नव्हतं. वरतून पार्वती मातानं ऐकलं. पार्वती माता म्हणजे आईचं अंतकरण आहे गड्या. आणि महादेवाला सांगितलं लहान बालक रडते, आपल्याला जावं लागतं गड्या त्या ठिकाणी. जसे का त्या ठिकाणी गेले तर महाराज महादेव होते, ते देवाचे देव महादेव, त्यांच्या लगेच लक्षात आले कोण आहे म्हणून समोर. पण पार्वती मातेच्या लक्षात आहे ना. आणि तेवढ्यात सांगितलं हे जरा अवघड काम आहे बरं का, जास्त जवळ घेऊ नको, हे बाळ जरा दुसरं बाळ नाहीये. ऐकतच नव्हती, आईचं अंतकरण होतं. तेवढ्यात नेमकं झालं काय, ज्या वेळेस महाराज ते बाळ जवळ घेतलं आणि जागा दिली महाराज तिथं जवळच आणि त्या गुफेच्या आत थांबले. ना आत थांबल्यानंतर ते ठिकाण त्यांनी कायमचं करून घेतलं आणि त्या ठिकाणी ध्यान तपश्चर्या केली. तपसाधना करत असताना हिमालयाचा तो परिसर असल्या कारणे अगदी धुकं सगळं थंड वातावरण अंगावर येत होतं. म्हणून आता बऱ्याच दिवस झाले लक्ष्मी मातेला वाटलं विष्णू भगवंत नेमकं गेले कुठे. त्यांनी पत्ता माहिती झाला आणि त्याच वेळेस जवळ गेले आणि ध्यानस्थ आणि तपसाधना चालू होती विष्णू भगवंताची. त्याच वेळेस ते धुकं महाराज देवाच्या अंगावर न पडावं म्हणून स्वतः बोरीचं झाड झाले गड्या. ते बोरीचं झाड, बद्री शब्दाचा अर्थ बोरीचं झाड. बोरीचं झाड झाले आणि जेवढी तपश्चर्या त्यांनी केली तेवढीच महाराज यांची सुद्धा तपश्चर्या लक्ष्मी मातेची झाली. नंतर ध्यानातून ज्या वेळेस उठले तर त्याच वेळेस बघितलं लक्ष्मी माता बोरीचं रूपामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याच वेळेस लक्ष्मी मातेला शब्द दिला की याच्याही पुढं या 4ही धामात महत्वाचं हे एक धाम राहणार आहे आणि या धामाला फक्त माझ्या एकट्याचंच नाव नाही, तुझं नाव जोडूनच या धामाचा उल्लेख महाराज पूर्ण भविष्यात राहणार आहे. म्हणून त्याला नुसतं नारायण नाही तर याला बद्री नारायण म्हणून ओळखल्या जाईल. विठाला विचार केला, प्रत्येक धामाचा विचारा तुम्ही मारा. एक या ठिकाणी ज्योतिर्लिंग सांगितले जाईन, सप्तपुर्यातलं एक विषय मांडता येईल. पण एवढा वेळ आपल्याकडे नसल्या कारणे कुशावरती करीत असणार त्यांचे कैलाशी राहणे आणि एवढंही नाही जमलं तर शेवटच्या चरणात एवढं नाम मन प्रदक्षिणा 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 नाम मन प्रदक्षिणा
ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही गणना गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी
केली सेवा अखिल गुरु ब्रह्मणा नायका पंढरीश पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या चरणी हनुमंतराच्या चरणी तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या चरणी आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण अगदी सुखरूप ज्यांची तीर्थयात्रा पूर्ण झालेली आहे आणि आजचा हा गंगापूजन सोहळा मोठ्या आनंदाने प्रेमाने या ठिकाणी संपन्न झाला. आदरणीय आमचे रुस्तुमदादा श्रीखंडे आणि आदरणीय आमच्या मातोश्री माता परिगाबाई रुस्तुमदादा श्रीखंडे या दोघांच्याही चरणावर परत एकदा कोटी कोटी वंदन करतो. आणि दादा आज आपलं एवढं भाग्य की आज मराठी हॉटस्पॉट चॅनलवाले या ठिकाणी आज आपण कधीही जरी मोबाईलवर यूट्यूब बघितलं, आपण यूट्यूबवर जरी तुम्ही कधी नाव टाकलं तर आपलं हे कीर्तन हे सगळं कधीही ऐकायला भेटून तुम्हाला. हां, कधी सुद्धा सगळ्यांना महाराष्ट्रभर आपला गंगापूजन सोहळा पाहायला भेटन. म्हणून दादा तुम्हाला या ठिकाणी वंदन करतो. आधी करून आमचे मराठी हॉटस्पॉट चॅनलवाले एवढं गोड चॅनल बरं काय, सगळ्यांना अगदी सुप्रसिद्ध आणि गाजलेले चॅनल. आमच्या लहू भाऊ करता एकदा जोरदार टाळी वाजाकडे, जोरदार जोरदार जोरदार. हां डॉक्टर साहेब आपल्या चाली सगळं रेकॉर्ड झालेलं आहे आज, आहे का नाही. यूट्यूब म्हणल्यानंतर आता कारण आता मीडियाचा जमाना आहे बरोबर आहे का नाही. काही काहीचं तर एवढं अवघड. एक जणांना पहाटे 3 वाजता फोन केला होता मला, 3 वाजता असं बारीवर पाणी भरीत होतं. ते नंबर टाकेल राहतो त्यांनी. आता नंबर हॅलो म्हणलं बरं बोला उठले का मी म्हणलं आता उठलो ना आता. बरं झोपा म्हणे. अरे मग बोल ना आता काय बोलायचं होतं. नाही म्हणे नंबर दिला होता मराठी हॉटस्पॉट चॅनलवाले होते ना, त्यांनी नंबर दिला होता तुमचाच आहे का. बरोबर आहे बुवा, बरोबर आहे का नाही म्हणून. आता येडी का ते म्हणून एवढे काही. चला या ठिकाणी आमचे चॅनलवाले दादा त्यांनाही वंदन. आमचे गोकुळ गुरुजी त्यांना या ठिकाणी साष्टांग वंदन करतो. आमचे स्वामीजी आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवारी आमचे अमोलनंदगिरीजी महाराज त्यांच्याही चरणावर साष्टांग वंदन. आमचे आदरणीय पूजनीय बाबाजी त्यांच्याही चरणावर साष्टांग वंदन. गायक वादक मंडळी पुनश्च एकदा सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आमच्या ताईनं खरं लई गोड आवाज आहे आमच्या ताईचं, गोड आवाज आहे खरं. आमच्या ताई करता स्पेशल टाळी वाजाकडे आता स्पेशल साऊंड सिस्टमवाले दादाने सुंदर साऊंड सिस्टम लावली. तुम्हालाही कोटी कोटी वंदन. आणि याच ठिकाणी कारण तयार माणसाकरता टाळी वाजणं इथं वावगणी महाराज नाही तर काही कायला तुम्ही संत माय बाप मिळाच लागेल. मी लागे काय चाललं तरी काय. ती म्हणे माय ताला त्यानं बाप स्वरात आहे ना, त्याला मी काय करू म्हणे. काहीच अशी भजनी महाराज. पण एवढी तयारीची मंडळी परत एकदा कोटी कोटी धन्यवाद. शिवेला याच ठिकाणी पूर्ण विठाला जय जय विठाला जय जय विठाला जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय. हा बोलिले जे करू बेटे वाकुडे वखरे करा. काही विचारेला अधिकार मी आपला करा क्षमा पुराध महाराज. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे.